नमस्कार मित्रांनो, नारी शक्ती दूत ॲपमध्ये एक मोठी अपडेट करण्यात आलेली आहे आणि या अपडेटमुळे आता तुम्ही तुमच्या अर्जाची स्थिती पाहू शकणार आहात। यामध्ये तुम्ही तुमचा अर्ज अप्रूव्ह झालेला आहे, पेंडिंग आहे किंवा तुमचा अर्ज रिव्ह्यूमध्ये आहे, सर्व काही तुम्हाला आता एका बटनवर क्लिक केल्यानंतर माहिती पडणार आहे। तर ही नेमकी अपडेट काय आहे आणि हे कशा प्रकारे चेक करायचं, चला तर मग पाहूया। नमस्कार मित्रांनो, मी अंकुश कोंडेकर आणि स्वागत आहे तुमचे झटपट इन्फो या यूट्यूब चॅनलवरती। आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। चला सुरू करू मग आजचा हा व्हिडिओ। तर सर्वात अगोदर तुम्हाला प्ले स्टोअरवर जाऊन नारी शक्ती दूत ॲप हे अपडेट करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर टाकून त्याला लॉग इन करायचं आहे। लॉग इन झाल्यानंतर यापूर्वी केलेले अर्ज या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। तिथे तुम्हाला तुम्ही जेवढे अर्ज भरलेले असेल ते दिसेल आणि तुम्हाला ज्या अर्जाची स्थिती पाहायची आहे त्या अर्जावर क्लिक करायचं आहे। त्यानंतर अशा प्रकारचं जे इंटरफेस आहे ते तुम्हाला पाहायला मिळतं। इथे SMS व्हेरिफिकेशन डन अशा प्रकारचं जर तुम्हाला ग्रीनमध्ये दिसत असेल तर तुमचं SMS व्हेरिफिकेशन डन झालेलं आहे, तुम्हाला आता काहीही करायची गरज नाही। जर तुमचं SMS व्हेरिफिकेशन हे रेड कलरमध्ये दिसत असेल तर त्यावर क्लिक करून तुम्हाला ते SMS व्हेरिफिकेशन करून घ्यायचं आहे। त्यानंतरचं ब्लू कलरच्या बटनमध्ये जे तुम्हाला दिसत आहे मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजना इन पेंडिंग टू सबमिटेड, हे अशा प्रकारचं सर्व जणांना दिसत आहे आणि यामुळे बरेच जणांना असं वाटत आहे की आमचा फॉर्म जो आहे तो सबमिटच झालेला नाही किंवा काही प्रॉब्लेममध्ये आहे। तर हे अशा नसून तुम्हाला फक्त तुमचा जो फॉर्म आहे तो एकदम व्यवस्थितरित्या भरला गेलेला आहे आणि तुमचा फॉर्म अजून देखील अधिकाऱ्यांनी चेक केलेला नसून त्यामुळे तो अशा प्रकारचा स्टेटस तिथे दाखवत आहे। तर हे लवकरच आता चेंज होणार आहे। त्यानंतर तुमचा इथे संपूर्ण फॉर्म जो आहे तो दिसत आहे आणि या फॉर्ममध्ये जर काही चुका असतील तर तुम्ही एडिट फॉर्म या बटनवर क्लिक करून त्या चुका दुरुस्त देखील करू शकता। जर तुम्ही आधार कार्डची एकच साईड अपलोड केली असेल, राशन कार्डची एक साईड अपलोड केली असेल, तुमचा बँक अकाउंट नंबर वगैरे चुकला असेल तर सर्व काही यामध्ये तुम्ही एक वेळा एडिट करू शकता। तर तुम्हाला एडिट फॉर्मवर क्लिक करून हा फॉर्म तुम्ही एडिट करू शकता। त्यानंतर जी महत्त्वाची अपडेट यामध्ये आलेली आहे ती म्हणजे की इथे एक आय बटन आता देण्यात आलेली आहे। तर या आय बटनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचं स्टेटस इथं वेगवेगळ्या प्रकारचं पाहायला मिळेल की तुमचं फॉर्मचं नक्की स्टेटस काय आहे। तर पहिल्या नंबरचं जे आहे प्रलंबित ते सबमिट केलेले, पेंडिंग टू सबमिटेड असं तुम्हाला प्रत्येकाला दिसत आहे। तर याचा अर्थ काय आहे की तुमचा फॉर्म हा व्यवस्थितरित्या भरला गेलेला आहे, परंतु अंतिम सबमिशनासाठी म्हणजे अधिकाऱ्यांनी तो अजून पुढील प्रोसेस करता पाठवला नसल्यामुळे अशा प्रकारचा तुम्हाला तिथं स्टेटस दिसत आहे। त्यानंतरचं आहे मंजूर आणि अप्रूव्ड। जर तुम्हाला ते अप्रूव्ड असं लिहिलेलं आलेलं असेल तर तुम्हाला तुमचा फॉर्म हा अप्रूव्ह झालेला आहे आणि आता तुम्हाला काहीही करायची गरज नाही। त्यानंतरचं आहे इन रिव्ह्यू आणि पुनरावलोकन, असं हे दोन मराठी आणि इंग्लिश दोन्हीमध्ये आहे। त्यामुळे इन रिव्ह्यू म्हणजेच काय तर तुमचा फॉर्म हा चेकिंग प्रोसेसमध्ये आहे, तुमचा फॉर्म अधिकारी चेक करत आहे। त्यामुळे इन रिव्ह्यू असं जर तुम्हाला आता तिथे पुढे स्टेटस दिसेल तर इन रिव्ह्यू म्हणजे तुमचा फॉर्म हा चेक करत आहे आणि त्यामुळे तुम्हाला घाबरायची काहीही कारण नाही। चेक झाल्यानंतर तुमच्या फॉर्ममध्ये काही त्रुटी असेल तर तसं तिथे दाखवलं जाईल किंवा तुमच्या फॉर्ममध्ये जर काही त्रुटी नसेल तर तो अप्रूव्ह केला जाईल। त्यानंतर आहे रिजेक्टेड म्हणजेच नाकारलेले अर्ज। तर रिजेक्टेड जर तुमचा फॉर्म इथे दाखवत असेल तर तुम्हाला द सर्वे हॅज बीन रिव्ह्यू अँड नॉट ॲक्सेप्टेड, इट कॅन नॉट बी सबमिटेड अँड नो फर्दर ॲक्शन इज नीडेड, म्हणजेच जर तुमचा अर्ज तिथे स्थितीमध्ये नाकारलेला दिसत असेल तर असे अर्ज आता पुन्हा सबमिट केला जाऊ शकत नाही आणि यामध्ये तुम्ही आता काहीही करू शकत नाही असे तिथं लिहिलेलं आहे। तर त्यानंतर रिजेक्टेड आणि अस्वीकृत अशा प्रकारचे दोन ऑप्शन तुम्हाला पाहायला मिळेल। म्हणजे जर तुमचा फॉर्म हा रिजेक्टेडमध्ये असेल तर तुम्ही तिथे काहीही करू शकत नाही, तुमचा फॉर्म जो आहे तो पूर्णपणे रिजेक्ट झालेला आहे आणि जर तुमचा फॉर्म रिजेक्ट झालेला असेल तर तुम्ही तो परत भरू शकत नाही। परंतु जर तुमचा फॉर्म हा डिसअप्रूव्हमध्ये असेल, जर तुम्हाला तिथं स्टेटस जे आहे ते अस्वीकृत म्हणजेच डिसअप्रूव्ह दिसत असेल तर तुमचा फॉर्म हा त्रुटीमध्ये आलेला आहे किंवा तुमच्या फॉर्ममध्ये काही चुका आढळून आलेल्या आहेत, त्यामुळे तिथे अस्वीकृत किंवा डिसअप्रूव्ह असं जर तुम्हाला स्टेटस तिथे आता पुढे जाऊन दिसेल तर तुमचा फॉर्म स्वीकारला गेलेला आहे, परंतु त्यामध्ये काही ना काही त्रुटी असल्यामुळे
तो परत तुम्हाला एडिट करायचा आहे आणि परत सबमिट करण्याचं ऑप्शन यामध्ये तुम्हाला नंतर दिसणार आहे। तर अशा प्रकारचे हे वेगवेगळ्या प्रकारचे ऑप्शन तुम्हाला आता पुढे काही दिवसानंतर पाहायला मिळालं आहे। सध्या तर तिथे पेंडिंग टू बी सबमिटेड असंच प्रत्येकाला दिसत आहे, तर याचं घाबरायचं काही कारण नाही। तुमचा फॉर्म अगदी व्यवस्थितरित्या सबमिट झालेला आहे आणि यापुढे आता जे स्टेटस तुम्हाला दिसणार आहे म्हणजे काही दिवसानंतर ज्यावेळेस फॉर्म चेकिंग सुरुवात होईल, अधिकारी जेव्हा तुमचे फॉर्म चेकिंग सुरुवात करेल त्यावेळेस हे स्टेटस चेंज होणार आहे। तर स्टेटस चेंज झाल्यानंतर कशा प्रकारे कुठल्या फॉर्मचं स्टेटस आहे हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये समजून सांगितलं। तर अशा प्रकारचा आजचा हा व्हिडिओ होता। व्हिडिओ अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला शेअर करायला विसरू नका। चला भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये।